पूर्णं ब्रह्मान् इति अन्नपूर्णाय नमः. नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, कसे आहात सर्वजण. तर आशा व्यक्त करते छान असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल. तर बघा, उद्यापासून सुरुवात होते दुर्गा सप्तशतीला. उद्या आहे अष्टमी आणि अष्टमीपासून सुरुवात होते, म्हणजे उद्या आहे 18 जानेवारी तारीख आहे ते 25 जानेवारीपर्यंत दुर्गा सप्तशतीचे. तुम्हाला जर का पाठ करायचे असेल तर त्या नवरात्रीमध्ये तुम्ही अवश्य करू शकता. बघा, दुर्गा सप्तशती हे पाठ वर्षातून एकदा येतं, तसं तर नवरात्री वर्षातून 4 वेळेस येतात. तर बघा, चैत्र शुद्ध पाडव्याच्या वेळेससुद्धा असते, त्याचबरोबर नवरात्री अश्विनमध्ये सुद्धा नवरात्री उत्सव असतो. आपण सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात आपण घटस्थापना जेव्हा करतो त्यावेळेस नवरात्री उत्सव म्हणजे अश्विन शुद्ध, त्यावेळेस आपण नवरात्री खूप छान प्रकारे म्हणजे मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. परंतु तेवढंच महत्त्व या नवरात्रीला सुद्धा आहे. ते तुम्हाला माहिती आहे का? नसेल माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर स्वामी समर्थ बाळ हे यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता लगेचच सबस्क्राईब करा. बाजूला दिलेलं बेल आयकॉन ऑल करा, म्हणजे तुमच्याकडे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, उद्यापासून दुर्गाष्टमी नवरात्रीचा प्रारंभ होत आहे आणि अन्नपूर्णा मातेची आपल्याला सेवा करायची आहे, जेणेकरून आपल्या घरात कधीही अन्नाची कमी पडणार नाही. बघा, आता तुम्ही म्हणाल आमच्या घरात तर अन्नाची कमी पडणार नाही. तर आहे ना, आपल्या घरात असताना सुद्धा आपोआप आपल्या घरात येईल. आता मेहनत केल्याशिवाय कुठलेही आपल्या घरात कार्य यशस्वी होणार नाही, किंवा अन्नसुद्धा मेहनत केल्याशिवाय आपण आणल्याशिवाय येणार नाही. पण त्याचबरोबर त्याला हात लागतो तो देवीच्या आशीर्वादाचा. तर प्रत्येकाच्या घरात अन्नपूर्णा देवीची छोटीशी प्रतिमा असते, मूर्ती असते. आपण त्या अन्नपूर्णा देवीला आपण स्थिर असं म्हणजे मोकळं ठेवायचं नसतं. त्या अन्नपूर्णा देवीला धान्यातच ठेवायचं असतं आणि तेच धान्य आपण पौर्णिमेला बदलून ते धान्य आपण आपल्या रोजच्या आहारात मिक्स करून आपण ते खायचं असतं, किंवा एखाद्या पक्ष्यांना टाका किंवा पत्रावरती टाका, पक्षी येऊन खाऊन जातील, असं केलं तरीही चालतं. पण हे अन्न आपल्या धान्यामध्ये मिक्स केल्याने आपल्या घरात जी बरकत होते ती कधीच कमी होत नाही, वाढतच जाते. तर त्यामुळे आपण अन्नपूर्णा मातेची सेवा केली पाहिजे, दुर्गा सप्तशतीचे पाठ केले पाहिजेत. तर बघा, दुर्गा सप्तशतीचे पाठ उद्यापासून नवरात्रीला प्रारंभ होते आणि अन्नपूर्णा मातेची सेवा करायची आहे. महिलांनी करायलाच पाहिजे, खूप चांगलं आहे घरासाठी. आणि दुर्गा सप्तशती पाठ त्याचबरोबर सेवा उपाय तुम्ही खूप काय काय करू शकता आणि तुम्ही करायलाच हवं असं तर मी सांगेन. बघा, शाकंभरी देवी खूप वर्षापूर्वी म्हणजे 100 वर्ष अगदी दुष्काळ पडला होता, आणि ज्या वेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेस सगळे ऋषीमुनी एकत्र आले आणि त्यांनी आहे ना पूजा केली. पूजा केल्याच्या नंतर सगळे जे धान्य आहेत त्यांची पूजा केली, सगळ्यांची पूजा केली, आणि त्या धान्यातून प्रकट झाली ती शाकंभरी देवी. आणि त्या 100 डोळ्यांनी बघितल्यामुळं शाकंभरी पौर्णिमा, शाकंभरी देवी असं हे नाव फेमस झालं, त्या देवीने 100 डोळ्यांनी बघितल्यामुळे. तर अशा प्रकारे ही कहाणी खरंच खूप मोठी आहे, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगितली आहे. आणि तेव्हापासून दुष्काळही गेला आणि तेव्हाच खूप असा पाऊस पडला. आणि 100 वर्षे विचार करा, इथे 1 वर्ष आत्ता पाऊस पडतोय, उद्या काहीच नाही, खूप थंडी वाजते, वारं सुटते. आज वेगळं वातावरण आहे, उद्या वेगळंच असणार आहे, अजून 5 मिनिटांनी अजून वेगळंच वातावरण असणार आहे. तर आत्ता हे असं होतं आहे. पण खूप वर्षापूर्वी 100 वर्षे सलग कसलाही पावसाचा थेंबही पडत नव्हता. त्यावेळेस ऋषीमुनींनी केलेली ही प्रार्थना शाकंभरी देवीने ऐकली, आणि तेव्हा अन्नधान्य भरभराटीने पिकून आलं, आणि त्या 100 डोळ्यांनी बघितल्यामुळे खूप मोठा पाऊस पडला, अन्नधान्य खूप पिकून आलं, आणि तेव्हापासून अन्नाचीही कमी नाही आणि धान्याचीही कमी नाही. म्हणून शाकंभरी पौर्णिमा किंवा शाकंभरी देवीची खूप अशी छान प्रार्थना केल्याने काहीच तुम्हाला कमी पडणार नाही, आणि जर दुर्गा सप्तशतीचा पाठ केल्याने सुद्धा काहीच कमी पडणार नाही. म्हणून पूर्ण नवरात्री उत्सवात हा तुम्हाला जो मातेची सेवा आहे, अन्नपूर्णा मातेची,
ती तुम्हाला करायची आहे. काही कारणांनी नाही जमलं हरकत नाही, परंतु उद्या तरी करा आणि ज्या दिवशी नवरात्री आहे त्या दिवशी तरी करा. आणि मनातल्या मनात आपल्या दुर्गा सप्तशतीचा जो मंत्र आहे अन्नपूर्णा मातेचा, तो मंत्र जपायला मात्र विसरू नका. तो मंत्र काय आहे ते मी तुम्हाला सांगते. अन्नपूर्ण ब्रह्म इति अन्नपूर्णाय नमः. अन्नं पूर्ण ब्रह्म इति अन्नपूर्णाय नमः. अन्नं पूर्ण ब्रह्म इति अन्नपूर्णाय नमः. या मंत्राचा जप तुम्ही सकाळ संध्याकाळ जेवताना, देवपूजा करताना, इतर वेळेससुद्धा म्हणायचं आहे. काय असतं या मंत्रामध्ये, खूप पॉवर असते आणि आपल्या घरातून अन्नपूर्णा माता कधीही निघून जाणार नाही. आपल्या घरातच ती अखंड राहील आणि त्यांची कृपा आपल्यावरती अवश्य पडेल. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही स्वामी सेवा करतातच, त्याचबरोबर तुम्हाला ही सुद्धा छान सेवा करायची आहे. आणि आपण उपाय तोडगे वेगवेगळे करतच असतो. त्यामुळे आपण उपाय काय करायचा आहे, उद्यापासून नवरात्रीपर्यंत आपलं जे धान्य आहे ते पुंजायचं आहे, म्हणजे देव्हाऱ्यावरती ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि ते धान्य आपल्याला नंतर नवरात्रीनंतर आपल्या धान्यात मिक्स करायचं आहे आणि तेच आपल्याला वाढवायचं आहे. म्हणजे आपल्या धान्यात मिक्स करून ते आपल्या खाण्यासाठी घ्यायचं आहे. बघा, तुमच्या धान्यामध्ये कधीच बरकत होणार, म्हणजे भरपूर अशी बरकत होणार आहे. सॉरी, मला म्हणायचं होतं कधीच कमी पडणार नाही. तर भरपूर अशी बरकतच होणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. आणि तुम्ही असा हा छोटासा उपाय देखील तेवढाच मनाने स्वेच्छेने करायचा आहे. तर माझ्या मैत्रिणींनो, वळूयात पुढच्या विषयाकडे, म्हणजे पूजा मांडणी कशी करायची. तर बघा, पूजा मांडणी करायला एक आपल्याला चौरंग घ्यायचा आहे. त्यावरती लाल रंगाचं जे आसन आहे ते द्यायचं आहे. पाठीमागे आपल्याला म्हणजे एक प्रतिमा ठेवायची आहे स्वामींची आणि साईडला कलश ठेवायच्या अगोदर छोटंसं स्वस्तिक काढायचं आहे आणि स्वस्तिक धान्याने काढायचं आहे, अथवा तुमची बाजरी किंवा गहू असलं तरीही चालतं किंवा तांदूळ असेल तरीही चालतं. शेवटी ते धान्य आणि अन्नपूर्णा मातेला धान्य हे खूप प्रिय, म्हणजे ती वनरक्षणी किंवा वनांची देवी असं सुद्धा मानलं जातं त्या देवीला. त्यामुळे धान्य हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही कलश स्थापित करत असताना धान्यावरती तो कलश स्थापन करायचा आहे. आणि बघा, साईडला आपल्याला दिवा लावायचा आहे. दिव्याच्या खालीसुद्धा धान्यांची रास हवीच हवी. अन्नपूर्णा मातेची जे धान्याचं ताट असतं त्यात आपली अन्नपूर्णा देवी असणार आहे, पण त्याच्या खालीसुद्धा धान्य ठेवायला हवं, ताटाच्या खालीसुद्धा. तर अशा प्रकारे सुपारी ठेवायची आहे. गणपती बाप्पांना नमस्कार करून आपण देवीला वंदन करतो, तर त्यामुळे सुपारी खालीसुद्धा धान्य हवं. आणि आपल्याला अशा प्रकारे आपली जी शाकंभरी देवीची जी पूजा आहे ती मांडायची आहे आणि दुर्गा सप्तशती पाठायला सुरुवात करायची आहे. तर माझ्या मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा दुर्गा सप्तशती करा. केल्याने घरात कशाचीही कमी पडणार नाही, अन्नाची भरपूर अशी बरकतच होणार आहे. तर तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे जेवढी मला माहिती आहे तेवढी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आणि थोडक्यात असा उपायसुद्धा सांगितला आहे. आवडल्यास लाईक, शेअर, चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि बघा, शंकर पार्वती ह्यांनी आपल्याला भरपूर असं अन्नधान्य दिलं आहे त्यांच्या आशीर्वादाने. म्हणजे जेव्हा पार्वती मातेच्या डोळ्यातून सगळ्या भाज्या आपल्या, जेव्हा 100 वर्ष पाऊस नव्हता पडला, सर्व ऋषीमुनींनी जेव्हा पाऊस मागितला, जेव्हा प्रार्थना केली सगळं पूजा हवन करून, तेव्हा शंकराने सांगितलं पार्वतीला, तर पार्वतीच्या पूर्ण डोळ्यातून पूर्ण शरीरातून फक्त आणि फक्त भाज्यांचाच पाऊस पडत होता. म्हणजे तेव्हापासून पृथ्वीवरती कधीही भाज्यांची कमी पडली नाही आणि पावसाची सुद्धा कमी पडली नाही. त्यामुळे आपल्या शंकर पार्वती मातेला किंवा आपली शाकंभरी देवी आहे त्याला मनापासून वंदन करा, प्रार्थना करा आणि आपल्याला देखील भरपूर अशा आशीर्वादाने भरवा असं सांगा त्यांना मनात. तर चला, तुम्हा सगळ्यांना माझा सस्नेह नमस्कार. बाय बाय, टेक केअर. शाकंभरी देवी माताय नमः. ओम श्री देवी माताय नमः. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. धन्यवाद. धन्यवाद स्वामी. धन्यवाद.